नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन जाहिरात बघणार आहोत। ही जाहिरात बीकॉम झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आलेली आहे। तुम्ही जर बीकॉम केलेलं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जर तुमच्या मित्रमैत्रिणींपैकी कुणाचे बीकॉम झालेलं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही त्यांना शेअर करू शकता। हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। आता आपण आजची जाहिरात बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली जाहिरात आहे। महाट्रान्सको तर्फे ही जाहिरात आलेली आहे। महाट्रान्सको म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित यांच्यातर्फे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये बघा कोणत्या पदासाठी जाहिरात आहे तर निम्नस्तर लिपिक या पदासाठी यांनी ही जाहिरात काढलेली आहे। वित्त व लेखा विभागातील जी आहे ही जाहिरात आहे। आता यामध्ये ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे। सरळ सेवेद्वारे भरती परीक्षा आयोजित केल्या जाणार आहे। म्हणजेच सरळ सेवा म्हणजे तुमची फक्त एक परीक्षा होणार आहे। ती परीक्षा तुम्ही क्रॅक केली की तुम्हाला नोकरी मिळणार आहे। ओके, आता बघा एकूण पदे मी तुम्हाला दाखवून देतो। हे बघा एकूण पदे आहेत 260। ओके, 260 ही एकूण पदे आहेत। तुमच्या कॅटेगरीसाठी जी पदे आहेत ती तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता। आता यामध्ये वेतन श्रेणी तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता। शैक्षणिक अर्हता बघा, एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये फक्त बीकॉम असणे गरजेचे आहे आणि MSc IT परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे। कुठल्याही प्रकारे अनुभव यांनी मागितलेला नाही। म्हणजेच तुमच्याकडे फक्त डिग्री असेल आणि बघा MSc IT प्रमाणपत्र असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। ओके, आता त्यानंतर बघा वयोमर्यादा, एज लिमिट काय राहणार आहे तर 18 वर्षापासून तर 38 वर्षापर्यंतचे विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात। ओके, परंतु जर तुम्ही मागासवर्गीय असाल तर तुम्ही बघा 5 वर्षाचे बघा एज रिलॅक्सेशन तुम्हाला मिळणार आहे। सर्वच्या सर्व मागासवर्गीय कॅटेगरींना म्हणजेच SC ST OBC EWS ACBC सर्वच्या सर्व मागासवर्गीय ज्या कॅटेगरी आहेत यांना 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन हे मिळणार आहे। म्हणजेच बघा हे जे मी तुम्हाला सांगितलं की 18 ते 38 वर्षापर्यंत हे फक्त ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे। ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा। आता त्यानंतर बघा माजी सैनिकांना 3 वर्षे एज रिलॅक्सेशन मिळणार आहे आणि दिव्यांग उमेदवार 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात आणि महापारेषणचे जे आधीचे जे पात्र कर्मचारी आहेत त्यांना ते बघा 57 वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकतात। ओके, आता समोर बघा, आता बघा विद्यार्थी मित्रांनो निवड पद्धती काय राहणार आहे तर तुमची ऑनलाईन पद्धतीने तुमची फक्त एक परीक्षा होणार आहे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये। ओके, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये तुमची परीक्षा होणार। त्यामध्ये तुमचे 2 फेजेस राहणार आहेत। ओके, परीक्षेमध्ये बघा फेज नंबर 1 आणि फेज नंबर 2। यामध्ये पहिल्या फेजमध्ये वित्त व लेखा, थोडंसं बघा झूम करतो मी, वित्त व लेखा परीक्षण विषयाचे ज्ञान यावर तुम्हाला 50 प्रश्न विचारले जाणार आणि मार्क्स राहणार आहेत 110। त्यानंतर फेज नंबर 2 बघा सामान्य अभियोग्यता, यामध्ये तुम्हाला 3 विषय यांनी दिलेले आहेत। पहिला विषय म्हणजे रिझनिंग, दुसरा विषय म्हणजे मॅथमॅटिक्स आणि तिसरा विषय म्हणजे मराठी भाषा। इंग्रजी भाषेवर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार नाहीत। ओके, तुम्हाला इथे फक्त मॅथ, रिझनिंग आणि मराठी अशा प्रकारे 3 विषयांवर प्रश्न विचारले जाणार। एकूण प्रश्न आहेत 80 आणि मार्क्स आहेत 40। ओके, म्हणजेच एका प्रश्नावर अर्धा गुण तुम्हाला मिळणार आहे आणि अशा प्रकारे टोटल प्रश्न विचारले जाणार आहेत परीक्षेमध्ये 130, गुण असणार आहेत 150 आणि परीक्षेचा कालावधी असणार आहे 2 तासाच्या 2 तास तुमचा पेपर असणार आहे। ओके, पुन्हा एकदा तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो, 2 फेजेस राहणार आहेत। कोणत्याही फेजचे प्रश्न तुम्ही कधी सोडवू शकाल, असं काहीही नाही की पहिला फेज आधी सोडवला पाहिजे, सेकंड फेज नंतर सोडवला पाहिजे किंवा पहिल्या फेजला जे आहे 60 जे आहे मिनिटे त्यांनी अलॉट केलेली आहे, सेकंड फेजला 60 मिनिटे त्यांनी अलॉट केलेली आहे, असं काहीही नाही। दोनही फेजेस मिळून 2 तास आहेत। 2 तासामध्ये तुम्ही कोणत्याही फेजचा कोणताही प्रश्न सोडवू शकता। यामध्ये फक्त यांनी विषय दिलेले आहेत। ओके, विषय आहेत ते वित्त व लेखा परीक्षण विषय जे आहे विषय आहे हा, आणि यावर 50 प्रश्न येणार आहेत। आणि त्यानंतर बघा सेकंड फेज आहे, सेकंडमध्ये मराठी भाषा, मॅथ आणि रिझनिंगवर 80 जे आहे प्रश्न येणार आहेत। ओके, अशा प्रकारे
130 प्रश्न तुम्हाला येणार आहेत आणि 2 तासामध्ये तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहेत. आणखी एक महत्त्वपूर्ण पॉईंट मी तुम्हाला सांगून देतो. इथे जरी तुम्हाला 150 गुण दिसून राहिलेले आहेत, 150 गुण दिसत आहेत, परंतु मार्क जेव्हा तुमचे मोजले जातील, जेव्हा तुमचा निकाल लागेल, तेव्हा 100 गुणांच्या आधारावर लागेल. ओके, 100% आधारावर तुमचा निकाल लागणार आहे. 100 गुण तुमचे पकडले जाणार आहेत. आता ते 150चे 100 कसे करतील ते आपल्याला माहिती नाही. कदाचित बघा ते पर्सेंटेजमध्ये आणतील. ओके, पर्सेंटेज करतील किंवा कुठल्याही वेगळ्या एखाद्या पद्धतीने ते करतील. ते काही करू शकतात. ओके, यामध्ये आता बघा निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहेत. 1/4 जे आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंग इथे राहणार आहे. ओके, आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट मी तुम्हाला सांगून देतो. कुठल्याही विषयामध्ये 0 जर तुम्हाला गुण असतील तर तुम्ही आपोआप अपात्र होणार आहात. ओके, कोणताही विषय इथे दिलेला आहे बघा. मॅथ दिलेला आहे, मॅथमध्ये आहेत 20 प्रश्न येणार आहेत. तर यामध्ये तुम्हाला समजा एकही प्रश्न तुमच्या बरोबर आला नाही तर तुम्ही ऑटोमॅटिकली अपात्र होणार आहात. ओके, नापास तुम्हाला घोषित करण्यात येईल. तुम्हाला 0 गुण घ्यायचे नाही आहेत. ओके, ही गोष्ट तुम्ही फक्त एक लक्षात ठेवा. मला असं वाटतं की तुम्हाला हे समजलेलं असेल. तुम्हाला जर काही समजलं नाही तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आता समोर बघा, हे बघा 100 गुणांपैकी कमीत कमी 30 गुण असणे आवश्यक आहे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना, आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 100 पैकी 20 गुण असणे कमीत कमी गरजेचे आहे पात्र होण्याकरिता. ओके, पास होण्याकरिता नाही, फक्त पात्र होण्याकरिता. जर यापेक्षा कमी मार्क मिळाले तर तुम्ही नापास घोषित केले जाणार. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं की 150 गुणांची जरी परीक्षा असली तरी सुद्धा 100 गुणांमध्ये याचे रूपांतर होणार आहे. ओके, त्यानंतर जर तुम्हाला सेम मार्क मिळाले तर ज्या विद्यार्थ्याचे वय जास्त असेल तो विद्यार्थी पास होणार. ओके, ही सुद्धा गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आता समोर बघा परीक्षा केंद्रे बघा विद्यार्थी मित्रांनो. परीक्षा केंद्रे इथे दिलेली आहेत. हे बघा अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर. ओके, इथे तुम्हाला सेंटर मिळणार आहे. तर तुम्ही जर या जिल्ह्यांमध्ये राहत नसाल, दुसऱ्या कोणत्या तरी जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्ही तुमची ट्रॅव्हलिंगची जी सोय आहे, ट्रॅव्हलिंगची सोय बघून तुम्ही तुमचे सेंटर निवडून घ्या. ओके, आता समोर बघा परीक्षा शुल्क बघा विद्यार्थी मित्रांनो. 600 रुपये ओपन कॅटेगरी विद्यार्थी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 300 रुपये यांनी दिलेला आहे. ओके, दिव्यांग विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारे फीस भरायची नाही. ओके, आता इथे बघा यांनी दिलेलं आहे की अनुसूचित जातीतील उमेदवारांसाठी इथे दिलेलं आहे, परंतु हे बघा मागासवर्गीय असेल. ओके, मागासवर्गीय इथे यांनी द्यायला पाहिजे होतं. तुम्ही जाऊन जेव्हा तुम्ही बघा फॉर्म भराल तेव्हा तुम्हाला तिथे हे कळणार आहे. आणि बघा इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, खुल्या प्रवर्गातून अर्ज सादर करणाऱ्या मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारास खुल्या प्रवर्गासाठी असलेले 600 रुपये द्यावे लागतील. म्हणजेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 300 रुपये आहे. ओके, म्हणूनच यांनी इथे हा पॉईंट टाकलेला आहे की खुल्या प्रवर्गातून जर तुम्ही अर्ज सादर केला आणि तुम्ही जर मागासवर्गीय असाल तर तुम्हाला 600 रुपये द्यावे लागतील. ठीक आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो समोर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन परीक्षेची तारीख बघा मे जून 2025 पर्यंत तुमची परीक्षा होऊ शकते. ठीक आहे. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो 3 एप्रिलपर्यंत तुम्ही याची लास्ट डेट आहे 3 एप्रिल. 3 एप्रिलपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटते की संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही त्या मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. याची PDF तुम्हाला आपल्या व्हॉट्सॲप चॅनलवर मिळून जाणार आहे. ओके, व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मी तुम्हाला याच व्हिडिओच्या खाली असलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही त्या लिंकवर क्लिक करा. तुम्ही याची संपूर्ण PDF डाउनलोड करून घेऊ शकता. ओके, आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.